मी एक गोष्ट शेअर करते हां, तुम्ही ऐका. वेट, मी बॅक कॅमेरा करते. माझी मम्मी खूप सुगरण आहे. माझ्या मम्मीला सगळं जेवण बनवता येतं. ओके, ती मेथीचे लाडू म्हणा किंवा शिरा, उपमा, म्हणजे स्नॅक्स, नाश्ता, जेवण, नॉनव्हेज, व्हेज खूप छान बनवते. आज दुपारी मम्मीने सुरणाचे कापे फ्राय केले होते. मच्छीला पण मागे टाकले, इतके छान बनवले होते. एक नंबर. आणि मम्मी ती असणार ना माझ्यासाठी ठेवलेलं मम्मीने. हो, आहेत ना फिश फ्राय सारखे, हे मम्मीने माझ्यासाठी काढून ठेवलं. बिकॉज मी व्हेजिटेरियन आहे. माझ्या घरामध्ये मी ह्याच्या आधी खायची नॉनव्हेज, पण आता मी व्हेजिटेरियन. यू नो, मम्मीला किचनमध्ये उभं राहून मदत करण्यात पण एक वेगळी मजा असते. त्याला तर मिळतंच, प्लस 2 ओरडा पण भेटतात. आपला सुका होता 1760. आणि थोडे मम्मीसोबत गॉसिप्स होतात. बिकॉज माझी मम्मी माझी मैत्रीण आहे. मी तर खूप भांडते मम्मीसोबत, इतके भांडते की आम्ही आठवडाभर बोलत नाही, मौन धारण करते. थोडी क्लिअरिटी ब्लर होते, पण मी लवकरच चांगला फोन पण घेईन तुमच्या आशीर्वादाने. टम्म फुगलेली भाकरी मम्मीने बनवली आहे. ती मम्मी सांगते जाऊन बसा जेवायला. मी मम्मीला बोलली झाले मम्मी, शेवटचा गोळा राहील. मग काय, माझ्या मम्मीला माझा होणारा नवरा म्हणजे माझ्या मम्मीचा लाडका जावई, मोठा जावई. माझ्या मम्मीला टेन्शन नाही आहे तिच्या जावयाचं जेवणाचं. तिच्या जावयाला डाळ भात, फक्त डाळ भात आवडतो आणि अंडा कढी आवडते, तीही तांदळाच्या भाकरीसोबत. म्हणजे अगदी सस्त्यामध्ये निपटणारा असं आहे. भले माझी सासरवाडीची फॅमिली व्हेज आहे, पण माझा नवरा अंडा खातो. ओके, अंड खातो, अंड खातो. होणारा नवरा. आहो, तुला काय बोलायचं तुझ्या आहोंबद्दल? आताच माझ्या मम्मीचा तिच्या आहोंसोबत VC झालाय. असे पप्पा, जशी भाकरी फुगवते ना माझी मम्मी, तेवढं तोंड पण फुगवते. म्युझिक. म्हणजे मी सांगते असं माझं पण असंच फुगतं. आपली तारीफ केली ना की आपण काम अजून उत्साहाने करतो. म्हणून मम्मी तुला सांगते, माझी तारीफ करत राहा, मी अजून चांगलं काम करते. तशी माझी मम्मी माझी तारीफ करते. मम्मी माझी मागे पुढे माझ्या सगळ्या चुका दाखवते, म्हणजे मी त्या सुधाराव्या म्हणून. मला असं कोणी डिस्टर्ब केलं ना कामात माझ्या, मला अजिबात आवडत नाही.